श्री स्वामी समर्थ. जे आपल्या नशिबात लिहिलेलं आहे ते कोणीही मिटवू शकत नाही. एका यमदूत आणि पंडिताची गोष्ट. या गोष्टीमार्फत आपण जाणून घेऊया की जे आपण भाग्यात लिहिलं आहे ते कधीही आणि कोणीही मिटवू शकत नाही. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात खूप ज्ञानी पंडित राहत होता. एक दिवस तो आपल्या लहानपणीच्या मित्राला भेटण्यासाठी दुसऱ्या गावात जात होता. त्याचा मित्र लहानपणापासून मुका आणि एका पायाने लंगडा होता. त्याच्या मित्राचे गाव खूप लांब होते. रस्त्यामध्ये अजून काही छोटी छोटी गावे होती. पंडित आपल्याच नादात चालला होता. तेव्हा रस्त्यात त्याला अजून एक माणूस भेटला. तो पण पंडितबरोबर चालू लागला. पंडितने विचार केला, चला चांगलंच झालं, एकमेकांबरोबर प्रवास लवकर संपेल. चालत चालत पंडितने त्या माणसाला त्याचं नाव विचारलं. तेव्हा त्या माणसाने त्याचे नाव महाकाल असं सांगितलं. पंडितला हे नाव जरा विचित्र वाटले, पण पंडितने नावाविषयी त्याला अजून काही विचारलं नाही. दोघेजण हळूहळू एकत्र चालत होते. तेव्हा रस्त्यामध्ये एक गाव आले. तेव्हा महाकालने पंडितला सांगितलं, तुम्ही पुढे जावा, मला या गावामध्ये एक निरोप द्यायचा आहे. मी तुम्हाला पुढे जाऊन भेटतो. पंडित म्हणाले, ठीक आहे, आणि पुढे चालू लागले. तेव्हा गावात एक बातमी पसरली की एका म्हैसीने एका माणसाला मारून टाकलं आहे. जेव्हा त्या म्हैशीने त्या माणसाला मारलं, त्यानंतर थोड्याच वेळात महाकाल तेथे आला. त्यानंतर चालत चालत दोघेजण दुसऱ्या गावाच्या बाहेर आले. तिथे एक छोटं मंदिर होतं. पंडितला तिथे थांबण्याची व्यवस्था चांगली वाटली. पंडितच्या मित्राचं गाव तिथून खूप लांब होतं. तेव्हा पंडित महाकालला म्हणाला, दिवसभर चालून चालून खूप थकलो आहे आणि भूक पण लागली आहे. येथे बसून जेवण करूया आणि आज येथेच मुक्काम करूया. सकाळी उठल्यावर पुढचा प्रवास करूया. महाकाल म्हणाला, ठीक आहे, मला या गावामध्ये कोणाला तरी काही गरजेचं सामान द्यायचं आहे. तुम्ही जेवण करून आराम करा, मी आल्यावर जेवण करतो, असे म्हणून तो गेला. परंतु तो जसा गेला तसा त्या गावातून धूर निघू लागला आणि बघता बघता त्या संपूर्ण गावात आग लागली. पंडितने आश्चर्यानं विचार केला, हा महाकाल जिथं कुठंच पण जातो तिथं काही ना काही नुकसान हे नक्कीच होते. काहीतरी गडबड ही नक्कीच आहे. परंतु पंडितने महाकालला रात्री याबाबत काहीही विचारलं नाही. सकाळी उठल्यावर त्या दोघांनी गावाकडे जायला सुरुवात केली. काही अंतरावर अजून एक गाव आलं. तेव्हा महाकाल पंडितला म्हणाला, तुम्ही पुढे जावा, थोड्या वेळाने तुम्हाला येऊन भेटतो. मला या गावामध्ये पण काही महत्त्वाचं काम आहे. ते काम करून मी तुम्हाला पुढे येऊन भेटतो, असं म्हणून महाकाल जाऊ लागतो. तेव्हा यावेळी पंडित पुढे जात नाही, तर महाकालला बघत उभा राहतो की हा कुठे जात आहे आणि काय करत आहे. तेव्हा काही लोकांचे आवाज येऊ लागले की कुठल्या तरी माणसाला साप चावला आणि तो मेला आहे. त्याचवेळी तो महाकाल पंडितच्या जवळ येतो. परंतु यावेळी पंडितला सहन झाले नाही. त्यांनी महाकालला विचारले की तू ज्या गावात पण जातो त्या गावात काही ना काही नुकसान हे होतं. तू मला हे सांगू शकतो असं का होतं? तेव्हा महाकालने उत्तर दिलं, पंडितजी, तुम्ही तर खूप ज्ञानी आहात, म्हणून मी तुमच्याबरोबर चालू लागलो. कारण ज्ञानी माणसांची संगत खूप चांगली असते. परंतु तुम्ही अजून समजू शकला नाही की मी कोण आहे. तेव्हा पंडित म्हणाला, मी तुला ओळखलं आहे, परंतु मला काही शंका आहे. जर तूच तुझी ओळख सांगितली तर मला सोपे जाईल. तेव्हा महाकालने उत्तर दिले, मी यमदूत आहे आणि यमराजांच्या आज्ञेनुसार त्या लोकांचे प्राण घेऊन जातो ज्यांचे आयुष्य पूर्ण झाले आहे. पंडितला अगोदरच याविषयी शंका होती. तरीसुद्धा महाकालच्या तोंडातून हे ऐकून पंडित घाबरला.
परंतु परत हिम्मत करून विचारलं, जर असं आहे आणि तू यमदूत आहेस तर सांग, पुढचा मृत्यू कोणाचा होणार आहे? यमदूतने उत्तर दिलं, पुढचा मृत्यू तुझ्या त्या मित्राचा आहे ज्याला तू भेटायला चालला आहे, आणि त्याच्या मृत्यूचे कारण पण तूच आहेत. ही गोष्ट ऐकून पंडित निराश झाला आणि विचारात पडला. वास्तवात जर महाकाल हा यमदूत आहे तर त्याने सांगितलेलं पण खरंच असेल, आणि त्याच्यामुळे माझ्या सर्वात जवळच्या मित्राचा मृत्यू होईल. त्यामुळे हेच चांगले आहे की मी माझ्या मित्राला भेटायलाच जात नाही. त्यामुळे मी माझ्या मित्राच्या मृत्यूचे कारण तर बनणार नाही. महाकाल म्हणाला, तुम्ही जो विचार करत आहात ते सगळं मला माहीत आहे. तू तुझ्या मित्राला भेटायला गेला नाही तर नियती बदलणार नाही. तुझ्या मित्राचा मृत्यू हा होणार आहे, आणि तो थोड्याच वेळात होणार आहे. महाकालच्या तोंडातून ऐकून पंडितला धक्काच बसला, कारण महाकालने त्याच्या मनातील गोष्ट ओळखली होती. हे एका साधारण माणसासाठी शक्य नाही. आता पंडितला विश्वास बसला की हा महाकाल खरंच यमदूत आहे, म्हणून तो त्याच्या मित्राच्या मृत्यूचे कारण बनायचं नव्हतं. म्हणून तो माघारी त्याच्या घरी जायला निघाला. जेव्हा पंडित माघारी फिरला तसा त्याचा मित्र जोरात त्याच्याकडे पळत येताना दिसला, आणि तो पंडितला पाहून खूप आनंदात होता. त्याच्या मित्राला जोरात त्याच्याकडे येताना पाहून पंडितला वाटले की खूप वेळापासून त्याचा मित्र त्याच्या मागे मागे येत आहे, परंतु तो लहानपणापासूनच मुका आणि एका पायाने पांगळा होता. त्यामुळे तो पंडितपर्यंत पोहोचू शकत नव्हता, आणि मुका असल्याने त्याला आवाज पण देऊ शकत नव्हता. तो जसा पंडितजवळ पोहोचला, अचानक त्याचा मृत्यू झाला. पंडित घाबरून महाकालकडे बघू लागला, जसं की त्याला विचारायचं होतं की नक्की काय झालं. महाकालने पंडितच्या मनातील गोष्ट ओळखली आणि पंडितला म्हणाला, तुमचा मित्र पाठीमागच्या गावापासून तुझ्या मागे मागे येत आहे, परंतु तो पांगळा आणि मुका असल्यामुळे तुझ्यापर्यंत पोहोचू शकला नाही. त्याने त्याची संपूर्ण ताकद लावून तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु म्हातारपणी तरुणपणा इतकी ताकद नसते. त्यामुळे हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला, कारण तो तुम्हाला भेटायला तुमच्या मागे मागे जोरात चालत येत होता, आणि हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला, म्हणून त्याच्या मृत्यूचे कारण तुम्ही झाला. आता पंडितला विश्वास झाला की खरंच महाकाल एक यमदूत आहे, आणि त्याचे काम मृत्यूहरण करणे आहे. पंडित एक ज्ञानी व्यक्ती होता, म्हणून त्याला माहीत होतं की मृत्यूवर कोणाचा अधिकार नाही. सगळ्या जीवांना एक ना एक दिवस मरायचं आहे. हाच विचार करून त्याने स्वतःला सावरले. परंतु अचानक त्याच्या मनात स्वतःच्या मृत्यूबद्दल जाणून घेण्याची इच्छा होते. पंडित महाकालला म्हणाला, जर माझ्या मित्राचा मृत्यू होणार होता तर सुरुवातीपासून तू माझ्याबरोबर का येत होता? महाकालने उत्तर दिलं, मी तर सगळ्यांसोबतच चालत असतो आणि प्रत्येक क्षण चालत असतो, परंतु लोक मला ओळखू शकत नाही, कारण लोकांना त्यांच्या दुःख आणि समस्येशिवाय इतर व्यक्ती, वस्तू आणि घटनेला समजायला त्यांच्याकडे वेळ नसतो. तेव्हा पंडित त्याला म्हणाला, तू हे सांगू शकतो का की माझा मृत्यू कधी आणि कुठे होणार आहे? तेव्हा महाकाल म्हणाला, कोणत्याही सामान्य जीवाला हे जाणून घेण्याचा अधिकार नाही की त्याचा मृत्यू हा कधी होणार आहे, कारण कोणताही जीव आपल्या मृत्यूबद्दल कळल्यावर दुःखी होतो. पण तू एक ज्ञानी व्यक्ती आहेस, आणि ज्या प्रकारे तू तुझ्या मित्राचा मृत्यू सहन केला आहेस ते बघून असं वाटत आहे की तुम्ही तुमचा मृत्यूबद्दल ऐकून दुःखी होणार नाही. तर तुमचा मृत्यू आजपासून ठीक 6 महिन्यांनी होणार आहे. दुसऱ्या राज्यात फाशीमुळे तुझा मृत्यू होणार आहे, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तू आनंदाने फाशी घेणार आहे. असे म्हणून तो महाकाल तेथून निघून गेला, कारण पंडितजवळ थांबण्याचं कोणतं कारण नव्हतं. पंडितने
त्याच्या मित्राचे क्रियाकर्म करून तो त्याच्या गावी परत गेला. परंतु कोणी कितीही ज्ञानी असलं तरी स्वतःच्या मृत्यूबद्दल ऐकून दुःखी तर होणारच. आणि मृत्यूपासून वाचण्यासाठी माणूस नेहमी काहीतरी करत असतो. म्हणून पंडितनंही ते केले. कारण पंडित हा विद्वान होता. त्याची ख्याती आपल्या राज्याच्या राजापर्यंत पोहोचली होती. म्हणून पंडितने विचार केला की राजाकडे अनेक ज्ञानी लोक आहेत. मंत्री असतील तर माझ्या मृत्यूशी संबंधित समस्येवर काहीतरी तोडगा काढतील, असा विचार करून पंडित राजदरबारात पोहोचतात आणि राजाला सर्व हकीकत सांगतात. राजाने ही बाब आपल्या मंत्र्यांना सांगितली आणि त्याचा सल्ला मागितला. शेवटी सर्वांनी चर्चा करून सांगितलं, जर पंडिताचे म्हणणे खरे असेल तर त्याचा मृत्यू 6 महिन्यांनी होईल, पण दुसऱ्या राज्यात गेल्यास मृत्यू येईल. दुसऱ्या राज्यात नाही गेला तर मृत्यू होणार नाही. राजालाही मंत्र्याचा हा सल्ला योग्य वाटला. म्हणून पंडिताच्या मुक्कामाची व्यवस्था राजवाड्यात करण्यात आली आणि राजाच्या आज्ञेशिवाय पंडितला कोणालाही भेटू दिलं नाही. पण पंडित कुठेही जाऊ शकत होता, जेणेकरून तो राजाच्या तुरुंगात आहे असे वाटू नये. पण पंडित स्वतः भीतीने कुठेही जात नव्हता. हळूहळू पंडिताच्या मृत्यूची वेळ जवळ येऊ लागली आणि तो दिवसही आला जेव्हा पंडिताचा मृत्यू होणार होता. त्या दिवशी पंडित घाबरून लवकर झोपी गेला, जेणेकरून रात्र लवकर निघून जाईल आणि दुसरा दिवस येईल आणि मृत्यू टाळता येईल. पण पंडितांना झोपेतून चालण्याचा आजार होता आणि त्यांना या आजाराची माहिती नव्हती. त्यामुळे या आजाराविषयी राजाला किंवा कोणत्याही विद्येला सांगण्याचा प्रश्नच नव्हता. पंडितांना त्यांच्या मृत्यूची फार चिंता वाटत होती आणि झोपेतून चालण्याचा आजार तेव्हाच होतो जेव्हा माणसाला नीट झोप येत नाही. त्यामुळे त्याच रात्री पंडिताला झोपेचा झटका आला. तो उठला आणि राजवाड्यातून निघून तीर्थावर गेला. पंडित हा राजाचा खास पाहुणा होता, त्यामुळे त्याला कोणत्याही रक्षकाने अडवले नाही आणि कोणत्याही प्रकारची विचारपूस करता न आल्याने तो सर्वात वेगवान घोड्याच्या पाठीवर स्वार झाला आणि झोपेतच राज्याच्या सीमेबाहेरील दुसऱ्या राज्यात गेला. एवढंच नाही तर तो दुसऱ्या राज्याच्या राजाच्या महालात पोचला आणि त्या राजवाड्याच्या रक्षकानेही त्याला थांबवलं नाही किंवा त्याची विचारपूसही केली नाही. सर्व लोक झोपले होते कारण मध्यरात्र झाली होती. तो पंडित थेट राजाच्या शयनगृहात गेला, जिथे राजा राणी झोपले होते. पंडितही जाऊन आडवा झाला. सकाळ झाली तेव्हा राजाला पंडित राणी शेजारी झोपलेला दिसला. राजाला खूप राग आला आणि पंडिताला अटक करण्यात आली. पंडित दुसऱ्या राज्यात आणि राजाच्या दालनात कसे पोहोचले हे त्यालाही समजलं नाही. पण हे सर्व ऐकणार कोण होतं? राजाने पंडितला दरबारात हजर राहण्याचा आदेश दिला. काही वेळात पंडितला दरबारात आणण्यात आलं. काही वेळाने राजाचा दरबार भरला, जिथे राजाने पंडितला पाहिलं आणि त्याला भेटले. त्यांना एवढा राग आला की त्याने पंडितला फाशी दिली. फाशीची शिक्षा ऐकून पंडित खूप घाबरला. तरीही त्याने थोडी हिंमत दाखवली आणि राजाला म्हणाला, महाराज, मी राजवाड्यात कसा पोहोचलो ते मला माहीत नाही आणि तुमच्या राज्याच्या एकाही रक्षकाने मला का अडवलं नाही. पण मला इतकं माहीत आहे की आज मी मरणार आहे. राजाला हे जरा विचित्र वाटलं. त्यानं विचारलं, तुला कसं कळलं की आज तू मरणार आहेस? तुला काय म्हणायचं आहे? या प्रश्नाच्या उत्तरात पंडित यांनी गेल्या 6 महिन्यांची गोष्ट सांगितली आणि म्हणाले, महाराज, राजाच्या दरबारात राजासमोर राणीजवळ जाण्याची हिंमत कोणीही सामान्य माणसात नाही. पंडिताच्या बोलण्यात काही तथ्य राजाला दिसले, पण त्याला वाटलं की स्वतःच्या मृत्यूपासून वाचवण्यासाठी महाकाल आणि मृत्यूचं भाकीत करण्याचे नाटक करत आहे. म्हणून राजा पंडितला म्हणाला, तू जे बोललास ते खरं आहे आणि आज तुझा मृत्यू दिवस आहे. जर महाकालने तुला सांगितलं असते तर मी तुझ्या मृत्यूचं कारण नसेन,
पण ते खोटे निघाले तर आजच तुमच्या मृत्यूचा दिवस नक्कीच असेल. कारण शेजारच्या राजाचा राजा तो मित्र होता आणि त्याने लगेच दुसऱ्या राज्याच्या राजाला सैनिकांमार्फत पत्र पाठवले आणि पंडिताच्या म्हणण्याच्या सत्यतेचा पुरावा मागितला. संध्याकाळपर्यंत पाठवलेले शिपाई परत आले आणि महाराज, पंडित जे बोलतात ते पूर्णपणे खरे आहे असे सांगितले. दुसऱ्या राज्याच्या राजाने पंडिताच्या राहण्याची पूर्ण व्यवस्था स्वतःच्या महालात केली होती. पूर्वी पंडित हे 6 महिने राजाचे पाहुणे होते. काल राजाने त्याला त्याच्या दालनात शेवटची भेट दिली आणि त्यानंतर तो या राज्यात कसा पोहोचला हे कोणालाच माहीत नाही. त्यामुळे राज्याच्या राजाच्या मते पंडिताला फाशीची शिक्षा देणे योग्य नाही. पण राजापुढे एक नवीनच अडचण निर्माण झाली, कारण त्याने कोणतेही कारण नसताना पंडिताला फाशीची शिक्षा दिली होती. त्यामुळे पंडितला फाशी दिली नाही तर राजाच्या विधानाचा अवमान होईल आणि राजाने दिलेला शिक्षेचा आदर केला तर पंडिताचा कोणत्याही कारणाशिवाय मृत्यू होतो. राजाने आपल्या सर्व मंत्र्यांशी या विषयावर चर्चा केली. सर्व मंत्र्यांनी महाराजांना पंडितला कच्च्या सुती धागाने फासावर लटकवण्याची सूचना केली. त्यामुळे तुमचे शब्द वाचतील आणि पंडितला कच्च्या सुती धागाने फासावर लटकवले तरी त्याचा जीव वाचेल. राजाला ही कल्पना आवडली. त्याने तसाच आदेश दिला. पंडितला फाशी देण्यासाठी कच्च्या धाग्याचा खटला बनवून नियमानुसार पंडितला फाशी देण्यात आली. पंडितचा वध होणार नाही आणि राजाचे वचन खोटे ठरणार नाही याचा सर्वांनाच आनंद झाला. कच्चा धागा आपल्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकत नाही असे पंडितचेही मत होते. म्हणून महाकालने सांगितल्याप्रमाणे तो आनंदाने फासावर लटकण्यास तयार होता. परंतु पंडितला फाशी देताच कच्चा धागा तुटला. पण त्याचे काम संपण्यापूर्वीच पंडितची मान त्या कच्च्या धाग्याने कापली गेली आणि पंडित वेदनेने जमिनीवर पडले. हृदयाच्या प्रत्येक ठोक्याने त्याच्या घशातून रक्ताचा फवारा बाहेर पडत होता आणि काही वेळातच पंडिताचे शरीर पूर्णपणे शांत झाले. पंडितला मरताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. हा कच्चा धागा त्याचा जीव घेऊ शकतो यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. पण घटना आधीच घडलेली होती. नियतीने मार्ग काढला होता. जे घडायचं आहे ते घडणे निश्चितच आहे. आपण कितीही खबरदारी घेतली, कितीही उपाययोजना केल्या, परंतु प्रत्येक घटना आणि घटनेची संपूर्ण व्यवस्था आधीच ठरलेली असते, जी आपण थोडेही बदलू शकत नाही. म्हणूनच देवाने आपल्याला भविष्य जाणून घेण्याची शक्ती दिली नाही, कारण आपण आपले जीवन अधिक चांगल्या प्रकारे जगावे. आणि हीच गोष्ट पंडितलाही लागू पडते. जर पंडिताने महाकालला त्याच्या मृत्यूबद्दल विचारले नसते तर ते 6 महिने राजाच्या कैदमध्ये भीतीने जगण्यापेक्षा अधिक चांगले जीवन जगले असते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या कृपादृष्टी या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.